ठीक आहे, पाऊस सर्वदूर पडलेला आहे, पण नुकसान सुद्धा हे पाहावं लागेल. सरसकट शब्द आला तर आमच्यावर प्रेशर साहेब. त्याच्यामध्ये हा विषय आला नसता. विम्यातले जर हे 4 ट्रिगर काढले नसते, आज विम्याचे पैसे आले असते साहेब. आज त्याच्यामध्ये काय झालं, आज आता कुणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? तुम्ही विम्याचं काढलं मागवा, तुम्हाला बोलणार साहेब. सर थोडं पाठीमागे तरी 3400 रुपये द्यालो. एका एकरला एक सोयाबीनची बॅग 3500 रुपयाला आहे. खताचा पोतो 2000 रुपयाला आहे. बियाण्याचे बी पैसे देईन झालं सरकार. साहेब इतकी तुटपुंजी मदत आहे की सांगताय सोय नाही. लागवड सर ती मदत घ्यायला मला वाटतं आपल्या नांदेडच्या SRT विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्याला जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल. तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे. किमान एकरी 50,000 रुपये तुम्हाला आम्हाला मदत द्यावी लागेल, नाहीतर अराजकता माजेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आला आहे. तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते गोड गोड बोलतायत, तुम्हाला बरं वाटतं, पण हे खरं नाही. खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे. मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून विनंती, थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजून आमच्या मनातून तुम्हाला दुखावलं नाही. तुम्हीच मायबाप आहात, तुम्ही मायबाप आहात, सरकार आमचं मायबाप आहे. माझे एक मायबाप म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून. विरोधी पक्ष सध्या नाही साहेब, विरोधी पक्ष माझ्या मते ते मेल्यात गणती आहे. आपण जिवंत आहात, सत्तेत आहात, आपण ही मदत करावी. आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्थेतून शेतकरी जातो, आपण आम्हाला जिवंत एकरी 50,000 रुपये मदत द्यावी. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी पाहणी ते स्वतःही आले, आम्ही फिरून राहिलो, वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने मदत करता येईल जरा आम्ही त्याबद्दल कौतुक गेलंच पाहिजे, बांधापर्यंत गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की 5 वर्षाला करता येईल हायवे, ते काय मोठा विषय नाही, पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे. माणसं जगली तर आपण रोडवरून जातो. विकासाच्या संदर्भात आता विकास वेगळा, पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिका आहे. 3400 रुपयानं साहेब आधार ठीक आहे ना. आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष देईन. आता ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.